नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. रोज 10 वाजता आपण रात्री भेटत असतो इंग्लिश सत्संग या आपल्या प्रोग्राममध्ये. रोज 10 वाजता आपण काय करतो, तर रोज 10 वाजता सगळ्यात अवघड समजली जाणारी MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची इंग्लिश व्याकरण आणि व्होकॅब्युलरी या टॉपिकवरचे 1984 पासून 2025 पर्यंत आयोगाचे सगळेच्या सगळे प्रश्न एकूण एक प्रश्नाचं अगदी सोप्या भाषेत आपण अनालिसिस बघत असतो. या परीक्षेचे प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, तुम्ही TCS पॅटर्न घेत असलेल्या इतरही कोण्या परीक्षेची तयारी करा, सगळ्या परीक्षेची तुमची तयारी होते. म्हणून इंग्रजी या विषयाच्या तयारीसाठी रोज 10 वाजता आपल्या या सेशनमध्ये तुम्ही हजर राहायचं. बरोबर. आतापर्यंत मागील 1 महिन्यापासून आतापर्यंत एकूण MPSCचे आपण 6 टॉपिक बघितलेले आहेत. या 6 टॉपिक मध्ये आजचा 6वा टॉपिक आणि त्याच्यातला हा शेवटचा पोर्शन आहे, पार्ट 5वा, नाउन मधला पार्ट 5वा चालू आहे आपला आज. राईट. तर या अगोदर तुम्हाला कोणते टॉपिक आणि त्या टॉपिक वरचे किती किती प्रश्न आपण बघितले हे एकदा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, या टॉपिक मध्ये, या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं, तर या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत बघा आपण कोणते टॉपिक बघितले. आपण बघितलं बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे जवळपास 150 प्रश्न, 150 प्रश्नाचा आपण एकूण एक अनालिसिस बघितला आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला शॉर्ट नोट्स काढायची PYQ ची, की जेणेकरून परीक्षेच्या अगोदर 1-2 घंट्यात सगळी PYQ रिवाइज करायची, तर ती शॉर्ट नोट्स ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची बिलकुल तयार होईल. प्रत्येक प्रश्नात कोणता कीवर्ड बघायचा, प्रश्नात कुठे एरर बघायची, प्रश्नात आयोगाला काय अपेक्षित आहे, टॉपिक वाईज हे आपण इथे सांगितलेलं आहे. तुमची एक जबरदस्त एकदम छोटी शॉर्ट नोट्स तयार होईल, कीवर्ड्स तयार होतील, रिपीट होणाऱ्या सगळ्या कॉन्सेप्ट्स तुमच्या तयार होतील आणि रिव्हिजन साठी तुम्हाला सोपं जाईल. बघा, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे 150 प्रश्न आपण बघितले, टेन्स वरचे आपण 200 प्रश्न बघितले, कंडिशनल सेंटेन्सेसचे आपण 150 प्रश्न बघितले, मोडचे एकाच व्हिडिओमध्ये आपण 60 ते 60 प्रश्न बघितले, व्हाईटचे आपण 5 ते 6 भागामध्ये 150 प्रश्न अनालाइज केलेले आहेत, आणि नाऊनचा आज आपला शेवटचा पार्ट चाललेला आहे. म्हणजे आज आपण इंग्रजीचे एकूण 6 टॉपिक आपले संपलेले असतील, आणि हे बेसिक सगळेच्या सगळे टॉपिक असे आहेत की सगळ्या परीक्षेत याच्यावर प्रश्न येतात. म्हणून ही संधी तुम्ही आवर्जून सोडू नका. रोज 10 वाजता हजर राहा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे लेक्चर बघा, तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. बघा, आता आजचा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये आपण सुरू करू. आजचा आपला टॉपिक आहे नाऊन मधला आजचा शेवटचा लेक्चर आहे, पार्ट 5. म्हणजे सगळे नाऊनवरचे प्रश्न संपतील आपले आजच्या या नाऊन मधला. आजचा हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा. यस, बघा, पहिला प्रश्न असा आहे, ABCD असे 4 पोर्शन मध्ये एक प्रश्न डिवाइड केलेला आहे आणि त्याच्यामधली एरर आपल्याला ओळखायची आहे. बघा, ही लेंड्स मी अ 500 रुपी नोट, अ 500 रुपी नोट. दिसायला एकदम सोपं दिसते, पण कन्सेप्ट जर आपला क्लिअर नसेल तर चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि हे विसरते. म्हणून एकदा समजून घ्या. 500 रुपी नोट. बघा, या अगोदर तुम्हाला हा कन्सेप्ट काय तो एकदा सांगतो. तुम्हाला मी या अगोदरही सांगितलेलं आहे, या अगोदरचे 4 आपले जे व्हिडिओ झालेले आहेत नाऊनवरचे, त्यामध्ये हा कन्सेप्ट रिपीट आहे. जवळपास 5वा 6वा प्रश्न आहे या कन्सेप्टवर. बघा, असे काही शब्द आहेत, मोजकेच 3-4 शब्द आहेत. बरोबर. 100 आहे, 1000 आहे. बरोबर. त्यानंतर मिलियन आहे, बिलियन आहे. बरोबर. मिलियन आहे, बिलियन आहे, डझन आहे, मिलियन आहे, बिलियन आहे, डझन आहे. हे जे शब्द आहेत ना, या शब्द अगोदर जर 1 2 3 4 असेल, जसं की 100 रुपी, 2000 पीपल, $1 मिलियन, $1 मिलियन, आलं लक्षात, 2 बिलियन सबस्क्रायबर्स, 3 डझन एग्स, आलं लक्षात. म्हणजे या अगोदर जर 1 2 3 4, या अगोदर जर 1 2 3 4 असे जर नंबर येत असतील आणि यानंतर जर नाऊन येत असेल, तर इकडचं नाऊन हे प्लुरल लिहायचं, इकडचं नाऊन काय लिहायचं, अनेक गोष्टी लिहायचं. पण हे जे मधातले शब्द आहेत, 100, 1000, मिलियन, बिलियन, डझन, याचं अनेक वचन करायचं नाही. हा बेसिक रूल आहे. तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल एकदा दाखवतो. मला सांगा, इथं आपण लिहिलेलं आहे सर्व. ओके. म्हणजे त्या प्रश्नाचा बेस काय आहे, त्या प्रश्नाचा बेस आपल्या लक्षात येईल. बघा, काय बेस आहे या प्रश्नाचा. ओके. बघा, हे 4 शब्द. 4 स्कोर ऑरेंजेस, 1 2 3 4 आहे, 4 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 4 शब्द कोणते? 100 आहे, 1000 आहे, डझन आहे, मिलियन आहे, बिलियन आहे. हे 4 शब्द. हे 4 शब्दाच्या अगोदर नंबर आला 1 2 3 4 अशा पद्धतीने. 4 स्कोर ऑरेंजेस, 100 पीपल. लावला का 100 ला यस, लावला काय स्कोरला यस नाही. 2000 रुपीज,
2000 पीपल लावला का 1000 ला यस नाही. 3 डझन एग्स लावला का डझनला यस, डझनचं केलं का निगोटनी नाही. 3 डझन एग्स कारण अगोदर काय आहे नंबर आहे $1 million लावला का मिलियनला यस, 1 मिलियन्स केलं का नाही. तर डॉलरला यस लावलेला आहे, तो नंतर तिकडे लावायचा, मिलियन आणि बिलियन याला यस लावायचा नाही. हे एक्झाम्पल आणि एवढेच 5-6 संदर्भ पुस्तकात एक्झाम्पल दिले, याच्यावरच फिरून फिरून प्रश्न येतो. आता आपल्या प्रश्नाकडे हा दिला तुम्हाला रेफरन्स त्या प्रश्नाचा. आता आपल्या प्रश्नाकडे या. 500 रुपीज नोट असं त्यांनी म्हटलेलं. तर या रुपीजला यसची गरज आहे का नाही. हे काय होईल फक्त हे असं होईल 500 रुपी 500 रुपी नोट. आलं लक्षात. तर या रुपीला यस लागणार नाही, म्हणजे आपली जी चूक आहे, आपली जी एरर आहे ती आहे डी मध्ये. आलं लक्षात. यस एवढं ते सोपं आहे बघा. थोडा फक्त कन्सेप्ट समजून घ्या, बाकीचं सगळं सोपं आहे. यस यापुढे स्मोकिंग इफेक्ट्स वन्स हेल्थ, मेडिसिन हॅड गुड इफेक्ट ऑन वन. तर यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं, यामध्ये दोन शब्द इफेक्ट आणि दोन्ही ठिकाणी इफेक्टच दिलेला आहे. पण बेसिक गोष्ट तुम्ही समजून घ्या बघा. एक आहे इफेक्ट, एक आहे इफेक्ट आणि एक आहे अफेक्ट. एक काय आहे अफेक्ट. अफेक्ट जो आहे हा वर्ब आहे, हा अफेक्ट जो आहे वर्ब आहे. या अफेक्टचा अर्थ होतो परिणाम करणे, परिणाम करणे किंवा परिणाम होणे. बरोबर. हे झाला या वर्ब अफेक्ट वाला ए वाला वर्ब आहे. आणि हा जो इफेक्ट आहे ना हा आहे नाउन, याचा अर्थ होतो परिणाम. याचा अर्थ काय होतो परिणाम. म्हणजे दोन शब्दातला फरक तुम्हाला इथं माहित पाहिजे. हा बेस आहे या प्रश्नाचा. इफेक्ट हा नाउन फॉर्म आहे, त्याचा अर्थ परिणाम होतो. आणि जो अफेक्ट आहे AFFECT त्याचा अर्थ वर्ब आहे, तो परिणाम करणे असा अर्थ होतो. बघा आता स्मोकिंग इफेक्ट्स वन्स हेल्थ. तर स्मोकिंग आहे हा नाउन आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. इथं हा क्रियापद पाहिजे बघा. म्हणजे वाक्याची जी रचना आहे हा नाउन आहे, हा सब्जेक्टच्या ठिकाणी आहे, हा वर्ब आहे आणि हा काय हा ऑब्जेक्ट आहे. मला सांगा आता या ठिकाणी क्रियापद पाहिजे, इथं इफेक्ट चालणार नाही, इकडे काय लागेल अफेक्ट लागेल. अफेक्ट. स्मोकिंग अफेक्ट्स वन्स हेल्थ म्हणजे स्मोकिंग स्मोकिंग म्हणजे धूम्रपान आणि ते काय करते आपल्या आरोग्यावर काय करते परिणाम करते. आपल्याला क्रियापद पाहिजे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ही आपली वाक्याची रचना आहे. या ठिकाणी नाउन नाही चालत कारण इफेक्ट हा नाउन आहे. इथं पाहिजे आपल्याला क्रियापद, म्हणजे बरोबर काय असलं पाहिजे अफेक्टचे बरोबर असलं पाहिजे. इथं इफेक्ट दिलेला आहे म्हणून पहिलं वाक्य चुकलं. मेडिसिन हॅड गुड इफेक्ट ऑन मी. आता मेडिसिन सब्जेक्ट आहे, हॅड क्रियापद आहे आणि गुड इफेक्ट ऑन मी हे कर्माच्या जागी आहे, नाउन आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारलं काय तर आपल्याला विचारलेलं आहे करेक्ट कोणतं. तर मला सांगा ओनली ए करेक्ट आहे का नाही, कारण ए चुकीचं आहे. ओनली बी इज करेक्ट हे आपला आन्सर आहे. पहिल्या वाक्यात काय पाहिजे नाउनच्या जागी वर्ब पाहिजे. यस. यापुढे पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द पार्ट ऑफ अ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. आणि त्यामध्ये दिलेला इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. इंटिग्रिटी हा शब्द काय आहे, इंटिग्रिटी हा शब्द आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. बरोबर. काही असे वर्ड आहेत ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आपल्याला माहिती आहे भाववाचक नाम. तर हे सोपं एक्झाम्पल आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा आणि त्याचा जो तो कोणत्या नाउनच्या प्रकारामध्ये येतो तर ते आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर क्राऊड बघा, क्राऊड हा जो शब्द आहे ना जे असे समूहवाचक शब्द आहेत, क्राऊड असेल नाही का, टीम असेल, त्यानंतर तुमचा क्लास असेल, गँग असेल नाही का. तर हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे कलेक्टिव्ह नाउन आहेत. हे कोणते नाउन आहेत कलेक्टिव्ह नाउन आहेत. क्राऊड खूपदा प्रश्न आलेला आहे. सोपा प्रश्न आहे. पुढे या. पुढचा प्रश्न आहे आपल्याला एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात दिलेला आहे. इथे आहे अँसर, हे आहे द अँसर, पुन्हा इथे आहे अँसर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ज्या शब्दाखाली अंडरलाईन आहे त्या शब्दापैकी आपल्याला क्रियापदाचा फॉर्म असलेला शब्द सांगा. कोणत्या वाक्यात तो जो अँसर आहे तो ऍज अ वर्ब म्हणून वापरलेला आहे. काय म्हणून वापरलेला आहे, यूज ऍज अ वर्ब फॉर्म. म्हणजे अँसर 4 वाक्यात वेगवेगळ्या 4 वाक्यात वापरलेला आहे आणि क्रियापद म्हणून कोण्या वाक्यात आलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण एक एक वाक्य समजून घेऊ बघा. आता पहिलं वाक्य त्यांनी दिलेलं आहे पोलीस वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ द अँसर ऑफ द कल्प्रिट. आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्याचा अर्थ समजो नाही समजो, वाक्य तुम्हाला काहीच नाही समजलं चालते, पण नाउन कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगतो. ते ज्या ज्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल आहे, ज्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल आहे ते नाउनचं काम करते. याच्या अगोदर द आहे हे आर्टिकल आहे, द सोबत अँसर हा नाउन वापरलेला आहे. म्हणजे या वाक्यातला जो अँसर आहे तो झाला नाउन. आपण कसं ओळखलं तर त्याच्या अगोदर आर्टिकल आहे. या वाक्यात बघा द अँसर ही काय असणार आहे, नाउन असणार आहे. आपण कसं ओळखलं त्याच्या अगोदर आर्टिकल आहे द. आर्टिकल असेल आणि आर्टिकल सोबत शब्द असेल तर समजून घ्यायचं ते नामाचं कार्य करते. म्हणजे दोन्ही वाक्यातला जो नाउन आहे तो काय नाउनचं काम करत आहे. आता आपण बघू नाउन
त्या वाक्यातनी काय फंक्शन करत आहे तो नाऊन म्हणून. द पोलीस वेअर नॉट सॅटिस्फाईड विथ द आन्सर ऑफ द कल्प्रिट. द पोलीस हा झाला वाक्यातला सब्जेक्ट, वेअर नॉट सॅटिस्फाईड हे झालं क्रियापद, हे झालं वर्ब क्रियापद, हा झाला सब्जेक्ट, हे झालं वर्ब आणि हे झाला ऑब्जेक्ट म्हणजे आन्सर. तर कर्माच्या ठिकाणी जो शब्द येते ते नाऊनचं काम करते म्हणजे हा द आन्सर झाला नाऊन. दुसऱ्या वाक्यात बघा, द आन्सर वॉज नॉट अप्रूव्ड बाय एनीवन. आता हा जो नाऊन आहे, हा जो नाऊन आहे सुरुवातीचा, हा इथं सब्जेक्ट म्हणून काम करत आहे, सब्जेक्टच्या ठिकाणी आहे. वॉज नॉट अप्रूव्ड हे वर्ब आहे आणि बाय एनीवन हा ऑब्जेक्ट आहे. मला सांगा या वाक्यातला जो द आन्सर आहे हा कर्माचं काम करत आहे, या वाक्यातला जो आन्सर द आन्सर आहे हा नाऊन असून हा सब्जेक्टचं काम करत आहे, हा तो फरक आहे. आता पुढे या, रमेश ऑलवेज गिव्स रॉंग आन्सर. रमेश हा झाला वाक्याचा सब्जेक्ट नाही का, गिव्स हे झालं वाक्याचं वर्ब आणि रॉंग आन्सर हे झालं वाक्याचं ऑब्जेक्ट. आणि कर्माच्या जागी जर एखादा शब्द असेल तर तो काय करतो, तो नाऊनचं काम करतो. तो काय करतो, नाऊनचं काम करतो. म्हणजे तीनही वाक्यातला जो आन्सर आहे पहिल्या ते नाऊनचं काम करते. आता चौथं वाक्य, द बॉय कुड नॉट आन्सर. द बॉय कुड नॉट आन्सर, द बॉय हा झाला सब्जेक्ट, कुड नॉट आन्सर हा झाला वर्ब आणि इकडचं काय बाकीचे उरलेले शब्द ऑब्जेक्ट. द बॉय कुड नॉट आन्सर, कुड हा मोडल ऑक्झिलरी वर्ब आहे. कॅन कुड पासून शाल शुड पासून पुन्हा ऑट टू मे डेअर आणि नीड पर्यंत या कुड नंतर क्रियापदाचा काय येत असतो, बेस फॉर्म येत असतो. हा आन्सर बेस फॉर्म आलेला आहे. म्हणजे या वाक्यात द बॉय कुड नॉट आन्सर ऑल द क्वेश्चन म्हणजे त्या मुलाला सगळ्या प्रश्नाची उत्तर आले नाही, सगळ्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. या वाक्यातला जो आन्सर आहे हे वर्ब म्हणून आलेला आहे. सर आपण कसं ओळखलं, हा वर्ब म्हणून आलेला आहे कारण त्याच्या अगोदर कुड आहे, हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब नंतर क्रियापदाचा कोणता फॉर्म वापरतो तर तो आपण वापरतो बेस फॉर्म. आलं लक्षात. आपला आन्सर आहे 4 नंबर की ज्या वाक्यात आन्सर हा क्रियापद म्हणून आलेला आहे. एकदम व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला समजून जाईल, या ट्रिक सगळ्या लक्षात राहतील. बरोबर. आता पुढे आहे रिलाय आणि रिलायन्सचा त्यांनी आपल्याला नाउन फॉर्म विचारलेला आहे. तर रिलाय हा शब्द आहे, रिलायचा नाउन फॉर्म होते रिलायन्स, की जो आपल्या नेहमी ऐकण्यात वाचण्यात आहे रिलायन्स. रिलायन्स हा झाला नाउन फॉर्म. रिलायन्स हा काय झाला नाउन फॉर्म जे की आपला आन्सर आहे. रिलायबल हा झाला विशेषण जो ऍडजेक्टिव्ह फॉर्म आहे आणि रिलायन्स ही क्रियापद आहे त्याला आपण लावत नाही ना असा काही शब्द आपण लिहित नाही. आलं लक्षात. आपला आन्सर आहे आन्सर नंबर 4. येस. या पुढे पुढचा प्रश्न आहे, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. येस 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 येस. बघा सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर करायची की मॅथमॅटिक्स आपण लिहितो कसं, मॅथमॅटिक्स लिहितो कसं. तर अशा पद्धतीचं मॅथमॅटिक्स ज्या वाक्यात असेल ते वाक्य आपल्याला अगोदर शोधायचं आहे. दुसरी गोष्ट अशी, या प्रश्नाचा रेफरन्स काय, या प्रश्नाचा बेस लाईन काय आहे तुम्हाला सांगतो. बघा असे काही शब्द आहेत की ते दिसायला कसे आहेत अनेक वचनी आहेत पण त्याचा वापर एक वचनी आहे हे तुम्हाला सांगतो. याच्या रेफरन्ससाठी तुम्हाला एक नोट्स तुम्हाला दाखवतो रेफरन्ससाठी या प्रश्नाच्या. यस, या इकडे बघा. या प्रश्नाचा जो रेफरन्स आहे बघा, काही असे शब्द आहेत जसं की ब्रांचेस ऑफ लर्निंग, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिक्स. ब्रांचेस ऑफ लर्निंग ज्याच्या शेवटी यस आहे ते लिहितात अनेक वचनी पण वापर एक वचनी. काही असे स्पोर्ट्स आहेत बिलियर्ड्स, ड्रॉट्स, जिम्नॅस्टिक जे लिहितात आणि दिसतात अनेक वचनी पण वापर एक वचनी आहे, हे स्पोर्ट्स आहेत. आणि 3 असे डिसीजेस आहेत रेफरन्स बुक मध्ये, मम्स, मिसल्स आणि रिकेट्स जे दिसतात आणि लिहितो अनेक वचनी पण त्याचा वापर आहे एक वचनी. आता आपल्या प्रश्नामध्ये या, आपल्या प्रश्नात वापरलेला आहे मॅथमॅटिक्स. हा मॅथमॅटिक्स दिसायला कसा आहे अनेक वचनी पण वापरणार कसा एक वचनी. या ठिकाणी अनेक वचनी वापरलेला आहे, हा पर्याय चुकलेला आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेत जो ओरिजिनल प्रश्न आहे इथं मॅथमॅटिक आहे पण इथं यस त्यांनी म्हणजे टाईपरायटरनं आपल्या जोडलेला आहे त्याच्यामुळं हे वाक्य पण इथं चुकते. तिसरी गोष्ट या, म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी मॅथमॅटिक्स त्यांनी बरोबर वापरलेला आहे पण आता सांगायचा विषय असा, इथं इंटरेस्टेड आहे आणि इथं इंटरेस्ट आहे, हे दोन्ही क्रियापद आहे म्हणून वापरलेलं आहे म्हणून हे चुकलं. आता तुम्हाला सांगतो की मॅथमॅटिक्स हा जो असा सब्जेक्ट तर आहे पण तो डुअर ऑफ ऍक्शन नाही, म्हणजे तो काहीतरी ऍक्शन करेल असं आहे का नाही. कारण मॅथमॅटिक्स हे अनकाउंटेबल नाऊन आहे. मॅथमॅटिक्स हे कसं नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे, ते काही ऍक्शन करत नाही. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. इंटरेस्टिंग पाहिजे, काय इंटरेस्टिंग पाहिजे कारण ते नाऊन आहे, नाऊन असून ते काय आहे कॉम्प्लिमेंट आहे. आता तुम्हाला सांगतो मॅथमॅटिक्स आणि सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स हा विषय आहे पण कसा विषय आहे तर तो इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे कॉम्प्लिमेंट लागते. ते मराठीत उदाहरण नाही का, राम झाला, राम काय झाला तर राम राजा झाला, मग राजा हे काय झालं तर हे कॉम्प्लिमेंट झालं. तशात या पद्धतीने मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स विषय आहे पण कसा विषय आहे तर तो इंटरेस्टिंग विषय आहे. ते इंटरेस्टिंग हे काय झालं कॉम्प्लिमेंट झाला, नाऊन झाला. तर मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट हे वाक्य झालं आपलं बरोबर. इथं त्यांनी क्रियापद वापरलेलं आहे इंटरेस्टेड आणि इंटरेस्ट, तर मग क्रियापद का चुकलं कारण हे मॅथमॅटिक्स
मॅथेमॅटिक्सच्या विषयी आपण माहिती सांगत आहोत. मॅथेमॅटिक्स स्वतः काही ऍक्शन करत नाही, म्हणून हे दोन वाक्य जाग्यावर चुकले. हे वाक्य का चुकलं? कारण त्यांनी मॅथेमॅटिक्सला अनेकवचनी वर्ब वापरला म्हणून चुकलं. कारण मॅथेमॅटिक्स अनकाउंटेबल आहे आणि वर्ब आपल्याला एकवचनी पाहिजे, म्हणून आपलं आन्सर बरोबर आहे. आन्सर क्रमांक 1 नंबरचं बरोबर नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. या पुढचा प्रश्न आहे आपल्याला. येस, 4 वाक्य दिलेले आहेत आणि चारही वाक्यात स्टील हा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे. प्रत्येक वाक्यात स्टील हा शब्द आहे आणि त्यांनी आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या वाक्यातला स्टील हा आपण नाऊन म्हणून वापरलेला आहे. ज्या वाक्यात स्टील हा नाऊन म्हणून वापरला ते वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आता कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो बघा. एकदम सोपा प्रश्न आहे आणि स्टील हा शब्द पण महत्वाचा आहे. बघा, पहिला दिलेला आहे विथ हिज नेम. इथं हॅज झालेला आहे, हे प्रिंटिंग एरर. विथ हिज नेम द मदर्स ओके. सब्जेक्ट मदर्स काय झाला? सब्जेक्ट झाला. आणि द बेबीज आणि स्टील द बेबीज म्हणजे हा वर्ब झाला आणि हा ऑब्जेक्ट झाला. ही तुम्ही रचना समजून घ्या. इंग्रजीच्या वाक्याची जी रचना असते कर्ता कर्म आणि क्रियापद अशी ती रचना असते. कर्ता क्रियापद आणि कर्म. हा सब्जेक्ट झाला द मदर. स्टील हे झालं. आता स्टील हे काय झालं? स्टील हे क्रियापद झालं आणि द बेबीज हे नाऊन झाला. हा ऑब्जेक्टचं काम करतो. द मदर स्टील द बेबीज म्हणजे मदर काय करते? आपल्या लहान बाळाला शांत करते. शांत करणे या स्टीलचा अर्थ ऍज अ व्हर्ब म्हणून काय झाला? शांत करणे, नाही का? त्याला आपण थोपडतो, शांत करतो. मदर स्टील द बेबीज लहान बाळाला काय करते? शांत करते. ती क्रियापद झालं. आपल्याला नाऊन विचारलं. स्टील वॉटर रन डीप म्हणजे शांत पाणी. आता हा जो स्टील आहे, स्टीलच्या नंतर हा वॉटर नाऊन आहे. या नाऊनला क्वालिफाय करतो. वॉटर कसं आहे? तर वॉटर स्टील आहे म्हणजे शांत पाणी आहे. या वॉटर विषयी माहिती सांगणारा स्टील आहे. म्हणजे या वाक्यातला जो स्टील आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे. या वाक्यातला स्टील काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. वॉटर आहे. वॉटर कसं आहे? गरम आहे, थंड आहे. कोल्ड वॉटर, हॉट वॉटर, स्टील वॉटर. बरोबर. आता जो वॉटर आहे, कोल्ड वॉटर म्हणलं की थंड पाणी ऍडजेक्टिव्ह, हॉट वॉटर म्हणलं की गरम पाणी ऍडजेक्टिव्ह, स्टील वॉटर म्हणलं की शांत पाणी म्हणजे नॉट मुव्हेबल एका ठिकाणी असलेलं शांत पाणी. विशेषण झाला. ही स्टील वॉटर ही विशेषण झालं. आपल्याला पाहिजे नाऊन. हर सॉक्स कुड बी हिअर इन द स्टील ऑफ द नाईट. तुम्हाला आताच मागच्या प्रश्नात सांगितलं, एखाद्या शब्दाच्या अगोदर जर आर्टिकल येत असेल तर तो शब्द काय म्हणून काम करतो? तर तो शब्द नाऊन म्हणून काम करतो. आता इन द स्टील ऑफ द नाईट म्हणजे काय? रात्रीच्या शांततेत. या नाऊनचा अर्थ काय झाला इथं? शांतता. या नाऊनचा अर्थ काय झाला? शांतता या अर्थ झाला. आणि ही इज स्टील इन बिझनेस. आता थोड्या वेळासाठी हा स्टील मी झाकून घेतो. आता मला सांगा, ही इज इन बिझनेस. तो बिझनेस मध्ये आहे. तो काय करतो? तर तो बिझनेस मध्ये आहे. तो बिझनेस करतो. पण तो बिझनेस मध्ये आहे आणि ही इज इन बिझनेस. तो बिझनेस मध्ये आहे आणि ही इज स्टील इन बिझनेस म्हणजे अजूनही तो काय करतो? अजूनही म्हणजे आतापर्यंत म्हणजे अप टू. आतापर्यंत या अर्थानं म्हणजे हा झाला ऍडव्हर्ब. म्हणजे हा ऍडव्हर्ब आहे. हा त्या क्रियेविषयी माहिती सांगतो. तो बिझनेस करतो पण तो बिझनेस मध्ये अजूनही म्हणजे तो अजूनही बिझनेस करतो. या क्रियापदाविषयी हा स्टील जास्त माहिती सांगतो म्हणून हा ऍडव्हर्ब आहे. या वाक्यात आपल्याला 2 गोष्टी माहित पडल्या की स्टील हा जो शब्द आहे बघा, पहिल्या वाक्यात त्यानं काय म्हणून काम केलं? वर्ब. दुसऱ्या वाक्यात काय म्हणून काम केलं त्यानं? ऍडजेक्टिव्ह. तिसऱ्या वाक्यात काय म्हणून काम केलं? नाऊन. येस. आणि चौथ्या वाक्यात काय म्हणून काम केलं? ऍडव्हर्ब. आता तुम्हाला अजून प्रश्न क्रिएट होऊ शकतो की द वर्ड स्टील वी यूज ऍज आपण काय काय म्हणून वापरतो? तो व्हर्ब, नाऊन, ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह हे चारही प्रकारचं फंक्शन तो करतो. आपल्याला विचारलेलं नाऊन म्हणून कोण्या वाक्यात वापरलेला आहे? तर इन द स्टील ऑफ द नाईट. आपल्याला बाकी काही जरी नाही समजलं, त्याच्या अगोदर आर्टिकल आहे म्हणून तो नाऊनचं काम करतो, हे आपल्याला इथे समजते. आपला आन्सर क्रमांक 3 की त्याच्यामध्ये तो नाऊन म्हणून वापरलेला आहे. राईट. येस. या पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला पिक आउट द ऑड मॅच म्हणजे जी ऑड आहे, विसंगत आहे, ते आपल्याला सांगायचं. मॅन एकवचनी, मेन अनेकवचनी बरोबर आहे. फूट आणि फीट म्हणजे फूट आहे, फूटचं अनेकवचन फीट. घुस आणि गीज, हंस आणि त्याचं हे अनेकवचन झालेलं आहे. पण इथे माऊस दिलेला आहे. माऊस म्हणजे उंदीर. माऊसचं अनेकवचन माऊसेस नाही होत तर काय होते? माईस होते. माऊसचं अनेकवचन काय होते? माऊसेस होते का? नाही. काय होते? तर माईस होते. माऊसचं अनेकवचन माईस होते म्हणजे हा झाला ऑड, कारण तो चुकलेला आहे. आता गुज म्हणजे हंस, पण हा हंस कसा? हा फिमेल हंस होतो. याच्या संदर्भात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. गुज म्हणजे जे हंस होते पण महिला हंस होते म्हणजे फिमेल होते. तर हिच्या नवऱ्याला काय म्हणतात? गुजच्या नवऱ्याला काय म्हणतात? तर त्याला गॅन्डर नावाचा शब्द आहे. येणाऱ्या परीक्षेत विचारू शकते, कारण गुज त्यांनी बऱ्याचदा विचारलेला आहे. पुढची जेव्हा जोड येईल तर त्यामध्ये गॅन्डर येऊ शकते. गॅन्डर म्हणजे मेल हंस. गॅन्डर म्हणजे काय? मेल हंस. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आपला आन्सर आहे इथे चुकलेलं की 2. यस. या पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय. आणि क्लासिफायचा आपल्याला नाउन फॉर्म विचारलेला आहे. क्लासिफायचा नाउन फॉर्म काय होते? क्लासिफिकेशन. क्लासिफाय हा व्हर्ब झालेला आहे.
हा पण व्हर्ब आहे आणि हे चुकलेलं आहे. क्लासिफायचा नाउन फॉर्म आहे, क्लासिफिकेशन TION. येस. यापुढे पुढचा प्रश्न आहे, येस, रॉंग मॅच आपल्याला विचारलेला आहे. बेंगलो आणि बेंगलोर, होप आणि होपचं अनेक वचन होपच होते कारण तो अनकाउंटेबल आहे. जोक आणि जोक्स होते. आता ब्रदर इन लॉ याच्यावर आपण काल स्पेशल एक 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये हे आलेलं आहे. तर ब्रदर इन लॉ चं अनेक वचन आपण ब्रदर इन लॉ करता वेळेस या लॉला येस लागत नाही, तर या ब्रदरलाच येस लागतो. म्हणजे ज्या वेळेस हा जो इन लॉचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये ब्रदर, बघा, ब्रदर सिस्टर, मदर आणि फादर, बरोबर, आणि याच्या समोर आहे शब्द इन लॉ. या सगळ्या सोबत इन लॉ नावाचा शब्द आहे. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, मदर इन लॉ, फादर इन लॉ. पण या केसमध्ये जर ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, फादर इन लॉ आणि मदर इन लॉ याचं जर अनेक वचन आपल्याला करायचं तर आपल्याला एकच काम करायचं, यस कुठे लावायचा, तर या हे जे शब्द आहेत ब्रदर्स इन लॉ, सिस्टर्स इन लॉ, मदर्स इन लॉ आणि फादर इन लॉ, त्या इन लॉजला इथे यस लावायचा का नाही. बस एवढाच कन्सेप्ट आहे आणि याच कन्सेप्टवर भराभर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपलं हे चुकलेलं आहे. तर बरोबर कसं पाहिजे, त्या ब्रदरला येस पाहिजे, लॉला येस पाहिजे नाही. यस. यापुढे पुढचा प्रश्न आहे, करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. बघा, ट्राउझर्स याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला माहित पाहिजे की ट्राउझर्स आपण लिहितो कसं. हा पेअरचा कन्सेप्ट आहे. ज्या ज्या गोष्टी इंग्लिशमध्ये पेअर मध्ये येतात त्या लिहितो आपण अनेक वचनी आणि त्याचा वापरही अनेक वचनी आहे. जसं की ट्राउझर्स आहे, स्पेक्टॅक्युलर्स आहे, बायनॉक्युलर्स आहे, जीन्स आहे, सॉक्स आहे, पॅन्ट्स आहे, शॉर्ट्स आहे. ज्या गोष्टी जोडी जोडीने येतात, सीझर्स आहे कैची, ज्या गोष्टी जोडी जोडीने येतात त्या सगळ्या जोड्या अनेक वचनी लिहितात आणि सगळ्या जोड्या अनेक वचनी वापरतात. ज्या ज्या ठिकाणी ट्राउझरला येस नाही ते वाक्य चुकलं, एका ठिकाणी नाही ते वाक्य चुकलं. ओके. आता बघा, आपल्याला पेअर मध्ये सांगितले त्यांनी, आय हॅव रिसेंटली बॉट, म्हणजे मी आताच विकत घेतलेले आहेत. काय विकत घेतलेले आहेत, तर 3 ट्राउझर्स नाही म्हणणार आपण डायरेक्टली, हे चुकतं. नुसतं ट्राउझर्स म्हणा किंवा 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स म्हणा. तर या वाक्यात त्यांनी बरोबर दिलेलं आहे 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स. इथं 3 पेअर्स ऑफ बरोबर केलं पण ट्राउझरला येस लावला नाही म्हणून हे वाक्य चुकलं. इथं त्यांनी उलट केलेलं आहे, पेअर्स ऑफ 3 ट्राउझर्स नाही, हे 3 इथं नाही चालत, हा 3 इथं पाहिजे, हा पेअर इथं पाहिजे, की जे की हे वाक्य बरोबर आहे. बाकी त्यांनी उलट केलं. पेअर ऑफ 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स असं आपल्याला पाहिजे. हे पेअर्स अनेक वचनी का आलं, कारण त्याच्या अगोदर 3 आलं म्हणून ते 3 पेअर्स बरोबर आहे आणि ट्राउझरला येस तर लागतो. तर आपला आन्सर आहे आन्सर क्रमांक 2. येस. यापुढे पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलेलं आहे आपल्याला, आय पिक अप 10 रुपीज नोट. बघा, रिपीट प्रश्न आहे. 10 रुपीज तुम्हाला सांगितलं, रुपीज असेल, 100 असेल, नाही का, मिलियन, बिलियन, डझन असेल, या अगोदर जर नंबर आला हा 10, त्या नंबरच्या नंतरचा जो येणारा नाऊन आहे त्याला यस लागत नाही. म्हणजे आपली आन्सर आहे, ऑप्शन आहे बी मध्ये आपली एरर आहे. तर मग ते कसं होईल, अ 10 रुपी, अ 10 रुपी नोट, अशा पद्धतीचं ते आपलं वाक्य होईल. या रुपीला यस लागणार नाही. रिपीट प्रश्न आहे, सगळ्या व्हिडिओमध्ये बघा, सगळे व्हिडिओ बघा, तुमचे पाठ होऊन जातील. स्पॉट द एरर. एरर आपल्याला ओळखायची आहे. एंटरिंग द कंपार्टमेंट ऑल अवर लगेजेस. बघा, लगेज अनकाउंटेबल नाऊन आहे, या लगेजला आपण यस लावत नाही. काही असे शब्द आहेत, फर्निचर आहे, लगेज आहे, इन्फॉर्मेशन आहे, डाटा आहे, बरोबर, सिनरी आहे, त्यानंतर आपला पोएट्री आहे. हे सगळे शब्द आपण अनेक वचनी लिहत नाही, हे सिंग्युलर अनकाउंटेबल शब्द आहेत. बघा, लगेज, ओके, लगेज, फर्निचर, हे 2 शब्द जास्त आयोगाला प्रिय आहे. इन्फॉर्मेशन आहे, अनकाउंटेबल, डाटा आहे, आलं लक्षात, इन्फॉर्मेशन आहे, डाटा आहे, पोएट्री आहे, सिनरी आहे, असे अजून 4-5 शब्द आहेत. हे शब्द लिहितो आपण अशाच पद्धतीने, त्याला यस कुठे लावत नाही आणि याचा वापर अनकाउंटेबल म्हणून होतो आणि सिंग्युलर वापरतात, एक वचनी वापरतात. या वाज बरोबर आहे लगेजनुसार, पण या लगेजला यस पाहिजे नाही, नुसतं लगेज पाहिजे, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आणि आपली जी एरर आहे ऑल ओव्हर लगेजेस, इथं आपली एरर आहे आन्सर क्रमांक 3. यस. यापुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, माईस आहे आणि माईसे काय. मला माईसे काय सांगा बरं. माईस हा प्लुरल फॉर्म आहे. कशाचा प्लुरल फॉर्म आहे, तर MOUSE, माऊस म्हणजे उंदीर, आणि त्याचं अनेक वचन आहे माईस, तर हे झालं आपलं कॉमन नाऊन. याला काय म्हणायचं, तर ते कॉमन नाऊन झालं. येस. चला आता पुढे, ऑल द रोड्स वेअर क्राउडेड. तुम्हाला मगाशी रिपीट प्रश्न आहे हा. क्राउडेड हा काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, म्हणजे क्राऊड असेल, बघा, क्राऊड असेल, नाही का, गँग असेल, असेंब्ली असेल, त्यासोबत अजून
काय टीम आहे, क्लास आहे, हे सगळे शब्द काय एकापेक्षा जास्त ऍज अ युनिट म्हणून वापरलेले आहेत आणि ते कलेक्टिव्ह नाउन आहेत. पॅरेंट्स असेल, कालचा प्रश्न होता बरोबर. आता पुढे स्टोरी, आणि स्टोरीचा आपल्याला प्लुरल फॉर्म कसा करणार आपण, ज्या ज्या शब्दाच्या शेवटी अनेक वचन करताना वाय आहे, हा वाय काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी आय एस लावायचा. म्हणजे हे अनेक वचन कसं होणार त्याचं, स्टोरीज. अनेक वचन कसं होणार, स्टोरीज. हे झालेलं आपलं आन्सर. एकदम सोपा प्रश्न आहे. स्टोरीचं अनेक वचन, स्टोरीज वाय काढून टाकायचा. मेरी हॅड अ लिटल लॅम्प नाही तर मेरी हॅड अ लिटल लॅम्प आहे, LAMB पाहिजे, टायपिंग एरर झालेली आहे. या वाक्यात मेरी हे विचारलेलं, तर मेरी हे प्रॉपर नाऊन आहे बरोबर. तुम्ही असं असं कन्सिडर करा, मेरी हे फॉरेनर नाम आहे, आपल्या इकडचं मीरा करा की मेरीकडे एक छोटं मेंढरू आहे, मेंढराचं पिल्लू आहे, त्याला लॅम्प म्हटलेलं आहे. मेरीच्या जागी मीरा करा. आता सांगा मीरा हे काय आहे, तर मीरा हे व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर नाउन म्हणतात. तर ते फॉरेनर नाव आहे मेरी, ते व्यक्तीचं नाव आहे, महिलेचं नाव आहे, ते झालं प्रॉपर नाउन. यस. यापुढे पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द वर्ड विच कॅन नॉट बी यूज इन प्लुरल. असा शब्द सांगा की ज्याचं अनेक वचन होत नाही. कशाचं अनेक वचन होत नाही, फर्निचरचं होत नाही. आताच आपण शब्द पाहिले, फर्निचर असेल, त्याच्यानंतर लगेज असेल, अनेक वचन होते काय, नाही. इन्फॉर्मेशन असेल, अनेक वचन होते का, नाही. ऍडव्हाइस नावाचा शब्द आहे, अनेक वचन होते का, नाही. डाटा नावाचा शब्द आहे, अनेक वचन होते का, नाही. पोएट्री नावाचा शब्द आहे, अनेक वचन होते का, नाही. सिनरी नावाचा शब्द आहे, अनेक वचन होते का, नाही. तसे शब्द आहे. फर्निचरचं अनेक वचन होणार नाही. मेटलला यस लागतो, फ्रूटला यस लागतो आणि शॉपला पण यस लागतो. बाकी तिन्ही शब्दाचं अनेक वचन होते, फर्निचरचं अनेक वचन होत नाही. म्हणून आपला आन्सर क्रमांक 2. यस. यापुढे ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. आता ज्युरी हा अशा पद्धतीचा अनकाउंटेबल नाऊन आहे, एक कलेक्टिव्ह नाऊन आहे की तो आपण एकवचनी वापरतो. पण ज्यावेळेस डिव्हिजन असतं, ज्यावेळेस डिवायडेड असते, त्यावेळेस आपल्याला तो अनेकवचनी वापरायचा आहे. आणि डिवायडेड आहे ना, आणि इन देअर ओपिनियन, हा देअर पण इथं चुकलेला आहे बघा. हे काय पाहिजे, THEIR पाहिजे बरोबर. हे टायपिंग एरर असू शकते. THEIR पाहिजे, देअर पाहिजे. ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड नाही, तर हे आर डिवायडेड पाहिजे. म्हणजे दोन चुका आहेत या वाक्यात. हे वाक्य तुम्ही समजून घ्या, पर्याय काही पण असू द्या. पण ज्युरी दोन सेंटेन्स आहेत बघा तुमच्या लक्षात येईल. जर त्यांच्या ऍज अ युनिट म्हणून असेल, जसं की बघा इथं जर मी वाक्य लिहिलं, ज्युरी हॅज गिवन इट्स डिसिजन. त्यांनी त्यांचा निर्णय दिला ना. जी ज्युरी आहे, ज्युरी म्हणजे त्याच्यातली सगळे न्यायाधीश असतात, जे काही न्यायाधीश आहेत, 5-6 जणांची जी टीम आहे ज्युरीची, त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांचा निर्णय दिलेला आहे. आता या दोन ठिकाणी जर तुमच्या लक्षात येईल, इथं आपण एकवचनी वापरलेला आहे आणि इथे एकवचनी वापरलेला आहे आपण इट्स. या हॅज नुसार हा इट्स काय बरोबर आहे, आणि त्यांनी त्यांचा डिसिजन दिलेला आहे. म्हणजे सगळ्या ज्युरी मिळून त्यांनी एक डिसिजन दिलेला आहे. तर सगळ्या मेंबरनं वेगळा वेगळा डिसिजन दिला का, नाही. म्हणून हे बरोबर आहे. आता हे वाक्य बघा, या वाक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, ज्युरी ऑफ द कोर्ट आर डिवायडेड. ज्युरी ऑफ द कोर्ट, ते ऑफ द कोर्ट मी इथं लिहिलं नाही बघा. ज्युरी ऑफ द कोर्ट आर डिवायडेड इन देअर, THEIR, देअर ओपिनियन, इन देअर ओपिनियन. ज्या वेळेस डिवायडेड आहे, म्हणजे जर 6 जण असतील, 3 जणांना हो म्हणलं असेल, 2 जणांना नाही म्हणलं असेल, 1 जण तटस्थ असेल, तर त्यांनी डिव्हिजन झालेलं आहे त्यांच्या मतात, म्हणून आपण आर वापरलेला आहे. आणि आर साठी इकडे THEIR, देअर आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर त्यांच्या मतामध्ये अशा पद्धतीचं अनकाउंटेबल नाऊन असेल, ज्युरी असेल, कमिटी असेल, अनकाउंटेबल नाऊन असेल, आणि मताचं जर डिव्हिजन असेल, वेगवेगळ्या लोकांचं वेगळं मत असेल, तर ते अनेकवचनी म्हणून वापरायचं. याला म्हणायचं आपण नॅशनल. हे जे दुसरं वाक्य, याला नॉशनल कॉन्कॉर्ड आपण असं म्हणतो. काय म्हणतो, नॉशनल कॉन्कॉर्ड. याला आपण म्हणतो नॉशनल कॉन्कॉर्ड. आणि हे जे पहिलं वाक्य आहे, याला म्हणतो आपण ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड हा पहिला ग्रॅमॅटिकल झाला आणि दुसरा काय झाला, नॉशनल झाला. लक्षात. अजून पुढच्या प्रश्नात आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. सध्या हा प्रश्न तुम्ही समजला तुम्हाला, ठीक आहे. येस. यापुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, द कमिटी इज डिवायडेड. पुन्हा फक्त ज्युरीच्या जागी त्यांनी काय शब्द वापरला, कमिटी शब्द वापरला. आता पुन्हा तुम्हाला तेच उदाहरण सांगतो. ज्यावेळेस डिवाइड असेल तर एकवचनी वापरत नाही आपण, तर इथं काय करावं लागेल, आपल्याला आर करावं लागेल. द कमिटी आर डिवायडेड ऑन दिस पॉइंट. कमिटी आर डिवायडेड ऑन दिस पॉइंट. का वापरला आर, कारण मतांचं डिव्हिजन आहे. म्हणजे जर 6-7 मेंबर असतील, तर त्या 6-7 मेंबर पैकी सगळ्यांची मतं काय आलेली आहेत, ते वेगवेगळे आलेले आहेत. एक मत आहे का, नाही. आणि म्हणून इथं वापरणार आपण आर, बरोबर. द कमिटी बघा,
एक समजून घेऊ उदाहरणाच्या माध्यमातून आपण. असं वाक्य, द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट. बघा हे वाक्य आहे. द कमिटी हॅज, आता द कमिटी आहे अनकाउंटेबल आहे, इथं मी एकवचनी हॅज वापरलेला आहे आणि इथं या हॅज नुसार एकवचनी प्रोनाउन वापरलेला आहे. द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट, हा झाला ग्रॅमॅटिकल कन्कॉर्ड, म्हणजे सरळ सरळ. कमिटी आहे एकवचनी आहे, पण अनकाउंटेबल आहे एकवचनी आहे म्हणून एकवचनी क्रियापद आहे म्हणून एकवचनी प्रोनाउन. आता हे वाक्य बघा, द कमिटी राईट, द कमिटी आर डिव्हायडेड, इन ऑन धिस पॉइंट. आता सांगायचा मुद्दा असा की जी डिव्हिजन आहे त्याच्या मतामध्ये, म्हणून आपण इथं आर वापरलेला आहे, इथं एकमत आहे म्हणून आपण इन वापरलेला आहे. जे पहिलं वाक्य याला ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड म्हणतात, हे जे दुसरं वाक्य याला नॉशनल कॉन्कॉर्ड म्हणतात. म्हणजे उलटं पुलटं, कमिटी हवा एकवचनी आहे तरी पण आपण अनेकवचनी क्रियापद वापरला, उलटं झाला ना त्याला नॉशनल कॉन्कॉर्ड म्हणायचं, आणि जसं आहे तसं वापरला ना त्याला ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड म्हणायचं. म्हणजे आपलं चुकलं कुठे, तर आपला चुकला, म्हणजे आपली चूक आहे बी मध्ये, आपला आन्सर आहे बी. येस, खूप सोपं आहे. सुरुवातीपासून आता 5वा पार्ट आहे, हे सगळं ज्या कन्सेप्ट आहेत त्या रिपीट झालेला आहे. सुरुवातीचा नाऊनच्या पहिल्या पार्ट पासून तुम्ही बघा, म्हणजे शेवटपर्यंत येईपर्यंत तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, सगळे अपवाद या टॉपिक मध्ये हे पाठ होऊन जातील. राईट, या पुढे आता मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट चीप इन बॉम्बे. बघा बऱ्याच जणांना वाटते इंग्रजी अवघड आहे, त्याचं कारण असं इंग्रजी खूप सोपी आहे, पण प्रश्न येतात अपवादावर, आपण अपवाद वाचतच नाही. आणि प्रत्येक टॉपिकचे मोजून तुम्हाला सांगतो 4, 5, 6, 7 एवढेच अपवाद आहेत, आणि ते तेवढ्या अपवादावरच वारंवार प्रश्न येतो. आलं लक्षात? बघा आता मीन्स नावाचा शब्द दिलेला आहे, इथे एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. मीन्सचा अर्थ ज्यावेळेस संपत्ती होतो त्यावेळेस आपण त्याला अनेक वचनी वापरतो, प्लुरल वापरतो. आणि दुसरा जर मीन्स आहे, या मीन्सचा अर्थ जर माध्यम असेल, माध्यम म्हणजे मीडियम असेल, बरोबर, मीडियम असेल तर त्याला आपण एक वचनी वापरतो. हा झाला बेसिक कन्सेप्ट याच्यावरला. आता ट्रान्सपोर्ट आहे आणि ट्रान्सपोर्टची मीडियम आहे, ट्रान्सपोर्टचं माध्यम आहे, माध्यम म्हणून वापरलेला आहे, तर त्याच्यामुळे इथं आर येणार नाही, इथं काय येईल. आपलं आन्सर आहे बी. हा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. मीन्स म्हणजे जेव्हा संपत्ती म्हणून वापरतो आणि तेव्हा अनेक वचनी, मीन्स जेव्हा माध्यम म्हणून वापरतो तेव्हा एक वचनी. आता इथं मीन्स कशाचं वापरलेलं आहे, ट्रान्सपोर्टचं वापरलेलं आहे, म्हणजे वाहतुकीची साधनं, वाहतुकीची माध्यम, तर हे मीडियम म्हणून वापरला म्हणून आपण एक वचनी वापरणार, म्हणजे आपला आन्सर पाहिजे ई. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इज चीप इन बॉम्बे, म्हणून आपला आन्सर घेतलेला आहे बी. येस, यापुढे पुढचा प्रश्न आहे बघा, क्रायटेरिया असतो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा. क्रायटेरियन हा एकवचनी शब्द आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला जर प्लुरल फॉर्म विचारलेला आहे तर क्रायटेरियनचा प्लुरल फॉर्म होतो क्रायटेरियनचा प्लुरल फॉर्म क्रायटेरिया. याच्यासोबत सिमिलर एक शब्द कोणता आहे, मेमोरॅन्डम आणि मेमोरॅन्डा. मेमोरॅन्डम बघा, मेमोरॅन्डम हा झाला सिंग्युलर, बरोबर, या क्रायटेरियन सारखा, आणि या मेमोरॅन्डा हा झाला प्लुरल, हा काय झाला प्लुरल, बरोबर. हा प्रश्न आपला येऊन गेलेला आहे कालच्या भाग 4थ्यामध्ये, हा शब्द येऊन गेलेला आहे मेमोरॅन्डा. आलं लक्षात? हा प्लुरल फॉर्म आहे, मेमोरॅन्डम हा सिंग्युलर फॉर्म आहे, तसा क्रायटेरियन हा सिंग्युलर आहे आणि क्रायटेरिया हा प्लुरल आहे. हे अपवाद आहेत, थोडेसे ऑड आहेत, वेगळे आहेत, आणि म्हणून याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. हे पाठ करून टाका. पुढे दिलेला शी हॅज जस्ट गिवन मी ऍडवाइस. आता ऍडवाइस हा जो शब्द आहे हा एक कॅपिटल झाला, त्याची गरज नाही. हा ऍडवाइस आहे अनकाउंटेबल आहे म्हणून हा आहे सिंग्युलर, बरोबर. हा झाला आपल्याला बेसिक माहिती. आता या पुढे शी हॅज जस्ट गिवन मी अ युजफुल पीस ऑफ ऍडवाइस, हे आपलं आन्सर होईल. अँड होणार नाही, कारण ऍडवाइस आहे आणि अफ्यूजा म्हणजे एचा आता संबंधच नाही, कारण ते अनकाउंटेबल आहे म्हणजे आर्टिकल वापरणार नाही. इथं आर्टिकलचा संबंध कशासोबत आहे, एका पीसशी संबंधित आहे, म्हणजे त्यांनी मला काय केलेलं आहे, एक ऍडवाइस, युजफुल पीस ऑफ ऍडवाइस दिलेला आहे. ही फ्रेज आपण वापरू शकतो, युजफुल पीस ऑफ ऍडवाइस. ऍडवाइसच्या अगोदर ही फ्रेज वापरू शकतो, पण अ युजफुल ऍडवाइस नाही वापरू शकत, त्याचा अर्थ एक ऍडवाइस होते आणि आपण एक ऍडवाइस म्हणत नाही. एक ऍडवाइस म्हणायचं तर तुम्हाला ही फ्रेज वापरावी लागेल, अ युजफुल पीस ऑफ ऍडवाइस. असं का, कारण अनकाउंटेबल नाऊन आहे, सिंग्युलर नाऊन आहे ऍडवाइस. आपला आन्सर क्रमांक 3. यस, या पुढचा प्रश्न आहे, शी टीचेस इन अ कॉलेज. शी टीचेस इन अ वुमेन कॉलेज. आता लक्षात घ्या, हा आहे वुमनचा अनेक वचनी वुमेन, आणि हे आहे कॉलेज. आता वुमेन म्हणजे महिला आणि कॉलेज म्हणजे काय, कॉलेज. आता महिलांचं कॉलेज, तर या अनेक वचनाला काय लावावं लागेल, ऍपॉस्ट्रॉफी यस लावावं लागेल. आता झालं ते वुमेन्स कॉलेज. आता काय झालं, वुमेन्स कॉलेज. आता या हा वुमेन्स आहे पण त्यांना ऍपॉस्ट्रॉफी नाही वापरला,
इथं त्यांनी सिंग्युलर वापरलेला आहे, इथं त्यांनी सिंग्युलर अपॉस्ट्रॉफी एस वापरलेला आहे. आपल्याला पाहिजे महिलांचं कॉलेज, वुमेन हा अनेक वचनी त्याला अपॉस्ट्रॉफी एस, आणि मग आता कॉलेज महिलांचं कॉलेज, शी टीचर्स इन वुमेन्स कॉलेज, महिलांच्या कॉलेजमध्ये ती शिकवते. तर हे अशा पद्धतीने लिहितात. यस, यापुढे आपला आन्सर क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, शी गिव्ह मी सम युजफुल ऍडवाइसेस. बघा सेम, शी गिव्ह मी सम युजफुल ऍडवाइसेस. आता हा जो ऍडवाइस आहे, आताच्या याच व्हिडिओमध्ये किती प्रश्न रिपीट झाले आहे? हे आहे अनकाउंटेबल. अनकाउंटेबल आहे म्हणून हा आहे सिंग्युलर, आणि याचं आपण प्लुरल करत नाही, प्लुरल लिहित नाही ऍडवाइसला, इथं त्यांनी प्लुरल वापरलेला आहे म्हणून आपली चूक आहे सी मध्ये. ऍडवाइसला आपण सिंग्युलर लिहितो, ऍडवाइसला काय लिहावं लागेल? ऍडवाइसच लिहावं लागेल. यस, यापुढे पुढचा प्रश्न आहे, थँक्यू. बघा अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये जी काही आपण प्रश्न बघितलेला आहे, ही सगळी प्रश्न, सगळ्या कॉन्सेप्ट, सगळे अपवाद हे रिपीट आहेत. नाऊनचा पार्ट 1 पासून बघा, नाऊनचा पार्ट 1 पासून नाऊनचा पार्ट 5 पर्यंत आपण बघितलेला आहे. पहिल्या 2-3 पार्ट मध्ये तुमच्या लक्षात येते की कशा कशा पद्धतीने सगळे अपवाद हे रिपीट होत आहेत, कोणते अपवाद हे महत्वाचे आहेत, कोणते कीवर्ड्स हे रिपीट होतात, कोणत्या कन्सेप्ट वारंवार येतात, आणि 5व्या पार्ट मध्ये पर्यंत येता सगळे अपवाद, सगळे कीवर्ड, सगळे शॉर्ट, सगळ्या ट्रिक्स तुमच्या पाठ होऊन जातात. याचा परीक्षा तुम्हाला भंडाट फायदा होईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि रोज रात्री 10 वाजता हजर राहा. तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.